नमस्कार मित्रांनो, फार्म विथ सॅममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या झेंडू शेतीच्या प्रवासातला 42वा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या झेंडू पिकामध्ये दिसून आलेल्या कांडी करपा या रोगाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मी कोणती औषधं वापरली, त्यांचे डोस किती आहेत, कोणत्या क्रमाने मिसळले आणि फवारणी घेताना कोणती काळजी घेतली याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली आहे. ह्या रोगावर लवकर उपचार नाही केला तर मोठं नुकसान करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी रोज आपल्या प्लॉटची पाहणी करा. आता आपण बघूया हा रोग का येतो, त्याची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि पिकाचं नुकसान किती होऊ शकतं. मी आज कोणती फवारणी केली तेही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात आधी आपल्या झेंडूच्या झाडाची अवस्था पाहूया. तुम्ही बघू शकता कसं झाड मुरगळून पडलं आहे आणि खोडावर काळा डाग दिसत आहे. तसं आपल्या झाडांची वाढ चांगली सुरू आहे. झाडांवर चांगले फांदे तयार झाले आहेत आणि कुठंतरी काळ्या दिसायला सुरू झाली आहेत. पण पावसामुळे वातावरण सतत मॉइश्चर आहे. अशा हवामानात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रोज शेताची पाहणी करणे खूप महत्त्वाचं आहे. कांडी करपा म्हणजे काय? कांडी करपा हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सुरुवातीला खोडावर लहान काळपट किंवा तपकिरी डाग दिसतात. नंतर हे डाग मोठे होत जातात, खोड कमकुवत होतं आणि रोग वाढल्यास फांद्या सुकायला लागतात आणि तसंच फांद्या गळूनही पडतात. वेळेवर नियंत्रण नाही केल्यास फुलांची संख्या कमी होते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो. हा रोग विशेष म्हणजे सततच्या पावसामुळे आणि शेतात जास्त ओलावा असल्यामुळे वाढतो. आज मी या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी केली. मी बायर कंपनीचे नेटिओ हे बुरशीनाशक वापरलं आहे. 200 लिटर पाण्यात 100 ग्रॅम. त्याचसोबत कॉन्फिडर सुपर कीटकनाशक वापरलं आहे. हे आपण 200 लिटर पाण्यात 80 ml वापरलं आहे. ह्या टप्प्यावर थ्रिप्स पण आणि इतर किडीही भरपूर असतात. तसंच झाडांचा ताण कमी आणि वाढ चांगली राहण्यासाठी मी सेजेंटा कंपनीचे सबियॉन हे ग्रोथ रेग्युलेटर वापरलं आहे. स्प्रे घेताना संपूर्ण झाडावर जाईल असं घ्या आणि सकाळी किंवा सायंकाळच्या वातावरणात स्प्रे घ्या. पावसाचं वातावरण असेल तर फवारणी घेणं टाळा. जर तुमच्या झेंडू पिकात खोडावर काळपट डाग दिसत असतील, फांद्या सुकायला लागल्या असतील किंवा सतत पाऊस पडत असेल तर उशीर करू नका. हे वेळेवर निरीक्षण करा आणि योग्य सल्ल्यानुसार उपाययोजना करा. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी तुमच्या भागातील कृषी तज्ज्ञ किंवा लेबलवरील शिफारस तपासा. आता आपल्या झाडांना कळी यायला सुरू झाली आहे. या टप्प्यात कोणते खत द्यायचे, फुलांचा आकार कसा वाढवायचा आणि उत्पादन जास्त कसं मिळवायचं याबद्दल अपडेटसह मी रोज शेअर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून शेतातील समस्या नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज झेंडू शेतीचे रील्स आणि अपडेट्स, खर्च, फवारणी, खत व्यवस्थापन आणि शेवटी या 7000 झाडांमधून किती उत्पन्न मिळाले हे सर्व आपण ह्या मालिकेत पाहणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया अपडेटमध्ये.